हा जो 4 एकराचा तुमचा जो ग्राफ्टिंगचा टोमॅटोचा प्लॉट आम्हाला दिसतोय डेव्हलप देखील झालेला आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? ग्राफ्टिंग योग्य? ग्राफ्टिंग योग्यच आहे. उत्पन्न जास्त निघते, प्लस औषध कमी लागते, जास्त दिवस चालते प्लॉट. शेतकरी मित्रांनो, तब्बल 4 एकर क्षेत्रावरील हा आहे ग्राफ्टिंग टोमॅटो. होय, आणि त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आपल्या सोबत आहेत शेतकरी आणि आज हा प्लॉट झालेला आहे 60 ते 65 दिवसाचा. नेमकी ग्राफ्टिंग फायद्याचं की तोट्याचं जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून. दादा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. माझे नाव महेश विजय माने, राहणारा वाठार, जिल्हा कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी मी आज आलोय बा. हा, बरं, तर आता लागवड कधी केली ती एकदा सांगा आम्हाला. लागवड आपली 5 मेला केलेला आहे. म्हणजे भर उन्हाळ्यात लागवड भर केली, आता उन्हाळ्यात पावसाळा चालू आहे. पावसाळा चालू आहे. इथं आम्हाला दिसतंय की जी सेटिंग आहे, झूम केला असता भरपूर आहे. भरपूर सेटिंग लागलेली आहे. मग नेमकी एक मला सांगा, ग्राफ्टिंगचीच रोपं का निवडली आणि कुठून घेतली? ग्राफ्टिंगची रोपं निवडायचं कारण काय, आपल्या रानाला टोमॅटोला मर लागत होती. बर, त्यासाठी आपण ग्राफ्टिंगची रोपं निवडली ह्या रानासाठी. हा. आपला 5 मेची लागण आहे प्लॉटची, भर उन्हातली. बरोबर. ऊन झालं 2 महिने, त्यानंतर पावसाळा झाला. आपल्या बागाला काही प्रॉब्लेम आला नाही, सेटिंग भरपूर आहे. आणि आपण रोपे घेतली स्वस्तिक हायटेक नर्सरी आष्टा मधून. बरं, आता एक मला सांगा की रेग्युलर जी रोपं आपण घेतो, हा. तर ह्या रेग्युलर रोपांचा आणि ग्राफ्टिंगचा थोडासा काहीतरी तुम्हाला डिफरंट वाटला असेल? हा डिफरंट आहे ना, की यामध्ये आपल्याला रोग बुरशी करपा कमी आहे, भरपूर आहेत. विल्ट नाहीच म्हणा घ्या, विल्टिंगचं प्रमाण नाही, करपा नाही, बुरशी नाही, मर नाही, काही नाही. आणि आता ज्या काही 60-65 दिवस झालाय तुमचा ही ग्राफ्टिंगची रोपं आहेत, एवढी जबरदस्त टोमॅटो डेव्हलप झालेलं आहे तुमचं, तर खत औषध फवाऱ्यांचं काय? औषध फवारणी रेग्युलर आहे तसेच, आहे तसेच आहे. पण औषधं कमी लागतात, लागवड आहे तसेच लागतात. रेग्युलर रोपं घेतल्यानंतर जी साधारणपणे 1-1.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते त्यांची, होय. टोमॅटोची लागवड केल्यानंतर. पण ग्राफ्टिंगची रोपांची लागवड करून किती दिवस प्लॉट चालू शकतो? 4 ते 5 महिने चालू शकतो. म्हणजे 4 ते 5 महिने 5 महिने ग्राफ्टिंगची रोपं घेतल्यानंतर. प्लॉट चालू आणि शकतो. रेग्युलरच तुम्ही जर विचार केला तर ही 1.5 महिन्यापर्यंत, 1.5 महिने, 1 ते 1.5 2 महिने 2 महिन्यापर्यंत पर्यंत चालतं. 2 महिन्यात म्हणजे निश्चितच जास्त आपल्याला यील्ड निघते, म्हणजे जास्त होय, उत्पादन जास्त उत्पन्न निघते. निघते. ओके. आता इथं मी पाहतोय की सेटिंगही भरपूर आहे, फुटवाईज जबरदस्त आहे, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये मरही झाली नाही, एकही झाड तुमचं मेलं नाही. नाही नाही, एकही नाही झाड मेलं. आणि त्याच्याच ऐवजी जर हिट मध्ये रेग्युलर रोपं असती तर ते थोडी मर होते, उन्हामध्ये येत नाही चवण नीट, म्हणजे हे तग धरून आहे. तग धरून राहत. तर आता मला एक सर्वात महत्वाचं सांगायचं आहे, जर हा ग्राफ्टिंगचा प्लॉट 4 ते 6 महिने चालतोय तुमच्या हिशोबाने, होय. तर नेमकी याला जो खर्च आहे रेग्युलर पेक्षा जास्त आहे का कमी आहे? थोडं कॉस्ट जाते थोडं रेग्युलर पेक्षा, पण उत्पन्न पण त्याशी जास्त निघते ना. बरोबर. आणि लॉंग चालल्यामुळे दरात पण फरक पडतोय, दर चढ उतर गावतोय आपल्याला दरात. जास्त ड्युरेशन असल्यामुळे हम्म. आणि रेग्युलर हे लिमिटेड पिरियड मध्ये असल्यामुळे आपल्याला थोडस कमी बाजारभाव असला तरी विकावंच लागतं. तसं हे अजून 2 महिने एक्स्ट्रा चालणार आहे. होय. का तर हे ग्राफ्टिंग केलेलं आहे. होय. बरं, तर आपल्या इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचंय? हा जो 4 एकराचा तुमचा जो ग्राफ्टिंगचा टोमॅटोचा प्लॉट आम्हाला दिसतोय, एवढा जबरदस्त डेव्हलप देखील झालेला आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? ग्राफ्टिंग योग्य? ग्राफ्टिंग योग्यच आहे. उत्पन्न जास्त निघते, प्लस औषध कमी लागते, जास्त दिवस चालते प्लॉट. पण सगळ्यात महत्वाचं येते ग्राफ्टिंगची रोपांची किंमत जास्त आहे. किंमत जर जास्त असली तर उत्पन्न पण जास्त निघणार, आणि प्लॉट टिकवून राहतोय पावसात. ऊन पाऊस जर झालं तर करपा येत नाही, बुरशी येत नाही, मर होत नाही, कुज होत नाही, त्याला मुळीचा आजार कोणताच नाही त्याला. म्हणजे सुरुवातीला पैशाकडे पाहू नका, हा, तर लॉंग ड्युरेशन साठी पीक ग्राफ्टिंगच निवडा. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आज कोल्हापूर या ठिकाणी आलं असता शेतकऱ्यांचा जो जबरदस्त अनुभव आहे, तर हा कोणता आहे की ग्राफ्टिंग फायद्याचं की तोट्याचं हे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. मला ग्राफ्टिंगची रोपं हवी असल्यास पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली ही नर्सरी आहे, स्वस्तिक हायटेक नर्सरी आष्टा या ठिकाणी. नंबर देतोय, फोन नक्की करा. रोपं घरपोच मिळणार आहे, पण तुम्हाला ही हायटेक नर्सरी, जी स्वस्तिक हायटेक नर्सरी पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्राफ्टिंग साठी बनलेली आहे, ती बघायची देखील असल्यास जो नंबर दिलाय त्यावर फोन करा. आधी इथं या,
व्हिजिट द्या. इथे तुम्हाला शेतकरी बघायला मिळतील. त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जा की ग्राफ्टिंगची रोपं खरंच फायद्याची काय, आणि त्यानंतरच तुमचा निर्णय घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.